तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सर्दीमुळे आवाज खराब येतोय. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण जातोय कॉलेजला. तर चला मग कॉलेजून आल्यावर तुम्हाला भेटू. बाय. तर गाईज, वेलकम बॅक. मी आलोय कॉलेजहून. तर आता आज तर काही दुकानावरती जायचं नाही. आज सुट्टी आहे मला, कारण आज वडिलांनी सुट्टी घेतली आहे कामावर, म्हणून आज मला सुट्टी आहे. आणि मी एकतर आजारी आहे म्हणून आजारी आहे म्हणून मला आज आराम करायला सांगितलं. म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये तेवढं काही खास नाही होणार आहे. तर आता मी भेटू तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता. तर बाय बाय. तर मित्रांनो, संध्याकाळचे 5 म्हणत म्हणत बघू शकता 7 वाजले आहेत. संध्याकाळचे 5 म्हणत होतो, आज आता 7 वाजलेत. तर सगळं काम म्हणजे काम तर काय नाही केलं आज फक्त आरामच केले. म्हणून तुम्हाला भेटू आपण आता नंतर. काय, मी वापस आलो. तर आता आपल्याला बनवायचं आहे भात. म्हणजे भातामध्ये जरा नाही का अंडे बिंडे टाकून जरा हे करायचंय. तर चला मग माझ्यासोबत ते बनवूया.
तर गाईज बघू शकता आपला भात तयार आहे. याच्यावरती कोथिंबीर टाकायचं आणि खायचं. आता मी इथलं सगळं आवरून घेतो. आता किचन बिचन पुसून घेतो. बघत राहा माझ्यासोबत कसं आवरतो मी. काही भांडे बेसिंग मध्ये, हे पण बेसिंग मध्ये जाऊ दे. याच्यात डाळ आहे, ही भातासोबत खाता येते. हे लायटर आहे गाईज, लायटर अडकवायचं, एक पकड घ्यायचं, पकड येतं आणि गॅस बंद. आणि चाकू पण इकडे टाकू आणि थोडं पुसून घेऊ. तो डेली वाला लोखंडाचा ना, लोखंड नाही. अयो कसं जावं हे. तर गाईज भात बनवून झाला आहे. आता तुम्हाला भात बनवून झाला आहे. आता तुम्हाला भेटू. ते खाल्ल्यानंतर मला माहित आहे भात खूपच भारी झाला आहे, ते मम्मी म्हणत होती. तर चला गाईज तुम्हाला भेटू आता जेवण झालं. तर गाईज आजचा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर आपण भेटू तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. लवकरच भेटू आपण उद्या.